नमस्कार. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. महाराजांची भक्ती आपण ज्यावेळी चालू करतो तेव्हा आपल्याला भक्तिमार्गातनं काय काय लाभ होतात. तुम्ही महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं तरीसुद्धा पूर्ण तुमचं शरीर शुद्ध होऊन जातं. तुमचं मन पवित्र बनायला सुरुवात होते. मनामध्ये आपले जे वाईट विचार येतात ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. त्यानंतर तुम्हाला येणाऱ्या आर्थिक अडचणी, भौतिक अडचणी, ज्या काही अडचणी तुम्हाला येत असतील त्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. तुम्ही कोणत्याही अडचणीत असाल तर त्यावेळी नुसतं तुम्ही महाराजांचं नाव जरी घेतलं तरी तुम्हाला त्या अडचणीतनं महाराज कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते तुम्हाला बाहेर काढतात. आणि नंतर तुम्ही अडचणीतनं बाहेर आल्यावर म्हणता की माझ्या बाबतीत चमत्कार झाला, किंवा मी अशा अडचणीत होतो, मी अशा अडचणीत होते आणि माझ्यासाठी हा माणूस धावून आला, तो माणूस धावून आला, त्यांनी असं केलं. ही सगळी कोणाची कृपा आहे? ही महाराजांची कृपा आहे. हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळी भक्तिमार्ग चालू करता त्यावेळी ह्या अशा गोष्टी घडायला लागतात. महाराज कोणाला नाही कोणाला एका वेगळ्या रूपामध्ये पाठवतात आणि तुमची ती मदत करतात. माणसाला काय उद्याचं टेन्शन असतं, उद्या काय होईल. एखादी गोष्ट समजा उद्या तुमची कामाच्या बाबतीत असेल किंवा काही असेल तर तुम्ही त्याचा विचार करत बसता. आणि ज्यावेळी तुम्ही भक्तिमार्गात येतात त्यावेळी तुमच्या मनातून हे सगळे विचार गेलेले असतात. तुम्हाला फक्त आणि फक्त महाराजांवरती विश्वास असतो. माहिती असतं की उद्या एखादी गोष्ट घडणार आहे, उद्या एखादं काम आहे, पण तुम्ही ते महाराजांवर सोपवलं ना आणि तुम्ही तुमचं कर्म करत राहायचं, मग त्या सगळ्या गोष्टी आपोआप सॉल्व्ह होतात. तर इतकं महाराजांचं तुमच्या म्हणजे आयुष्यात ज्यावेळी ते येतात ना तेव्हा ते इतकं तुमच्यावरती बारीक लक्ष ठेवून असतात. कोणतीही अडचण असू दे, कोणती अडचण, पण तुम्हाला त्या अडचणीला सामोरं जायची ताकद महाराज देतातच. फक्त तुम्ही त्यांचं नाम घ्यायचं आहे, बाकी कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष द्यायचं नाही. हीच सेवा आहे तुमची, महाराजांचं नामस्मरण करणं आणि सतत त्यांचे मनात विचार ठेवणं. आणि तुम्ही तुमची कर्म दैनंदिन जीवनातली करत राहायची, मग महाराज तुमच्या पाठीशी बरोबर उभे राहतात. अजून काय वेगळ्या गोष्टी तुम्हाला जर काय वाटत असतील तर तुम्ही मला कमेंट करा, मी त्याविषयी पण तुम्हाला सांगत जाईल. पण हे मला स्वतःला आलेले जे अनुभव आहेत त्यातनं मी तुम्हाला सांगतो की प्रचंड ज्यावेळी मानसिक तणाव ज्यावेळी असतो येतो तो अगदी भक्तिमार्ग करत असताना सुद्धा ते अधेमध्ये कधीतरी आपल्याला एखाद्या दुसऱ्या गोष्टीची सुद्धा आपल्याला म्हणजे मानसिक हे होतो, त्रास असतो, पण त्यातनं सुद्धा महाराज आपल्याला बाहेर काढतात. आणि हळूहळू ज्यावेळी आपल्याला ह्या गोष्टींची सवय होते त्यावेळी आपण कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास घेत नाही आणि मग आपल्याला कळतं की भक्तिमार्ग किती महत्त्वाचा आहे. तो महाराजांची जी ताकद आहे, महाराजांची आपल्यावरती जी लक्ष ठेवून आहेत त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आपण त्यांच्यावर फक्त श्रद्धा ठेवली पाहिजे, त्यांच्यासमोर नतमस्तक झालं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी असतात त्या हळूहळू तुम्हाला मी सांगणार आहे. आता जसे पुढे मी व्हिडिओ टाकेन त्यावेळी म्हणजे आपल्याला एखादी फलश्रुती प्राप्त करायची असेल, काही असेल तर काय करावं लागेल वगैरे, ते झाले पुढचे मार्ग. पण ही नित्य सेवा जरी आपण नुसती केली तरीसुद्धा महाराज इतकी आपली मदत करतात की काही विचारून सोय नाही. तर अजून काही तुम्हाला जर विचारायचं असेल तर सतत मला अशा कमेंट करा. त्यामुळे मी तुम्हाला ह्या प्रत्येक गोष्टीचं मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला म्हणजे समाधानकारक उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. आता मला सांगा, एखादा रोगी माणूस आहे किंवा एखाद्याला एक आजार असेल, काही कुठल्याही प्रकारचं काय असेल, आणि समजा तो माणूस दत्त महाराजांची भक्ती करतो तर नक्कीच त्या माणसाला त्या म्हणजे रोगी माणसाला महाराज रोगमुक्त करतात. अशी सुद्धा बरीच उदाहरणं आहेत. आणि मोठ्या मोठ्या आजारातनं लोक बरी झालेली आहेत निव्वळ महाराजांवरती त्यांचं प्रेम, निष्ठा आणि सततचं नामस्मरण आणि भक्तिमार्ग. पण तुमचा त्यांच्यावरती दृढ निश्चय ज्यावेळी असेल त्यावेळी महाराज तुमच्या पाठीशी उभे राहतात. आणि एखादा असह्य किंवा जो कुठलाही आजार असेल जो न बरा होणारा तशा प्रकारचा आजार देखील महाराजांच्या सेवेने बरा होऊन जातो. तर इतकं मोठं महाराजांच्या भक्तीचं महत्त्व आहे की मी तर म्हणतो तुम्ही जी माणसं ज्या ह्या भक्तिमार्गात आहेत त्यांनी इतरांना प्रभावित करा आणि त्यांना सांगा की तुम्ही ह्या भक्तिमार्गात या. त्यामुळे त्यांच्यासुद्धा आयुष्याला नवीन दिशा मिळेल, नवीन वळण मिळेल. फक्त एवढंच की दुसऱ्याचं वाईट करण्याचा हेतू मनातनं काढून टाकायचा आणि आपली कर्म चांगली ठेवायची.
अजून जर तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर मला कमेंट करून विचारा. आणि जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. मी नवीन व्हिडिओ अजून ह्याच्या पुढे टाकत जाईल. थोडे छोटे व्हिडिओ आहेत, पण ते सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. जर अजून नवीन काही तुम्हाला हवं असेल तर कमेंट्समध्ये सांगा. मी त्याविषयी तुम्हाला माहिती नक्कीच देईन. श्री गुरुदेव दत्त.